हॅलो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी कदम मॅडम तुमचं पुनश्च स्वागत करत आहे. तर आपण पाहत आहोत मॅथ सेकंड डिफरन्शिएशन एक्सरसाइज 1.2. चला, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं की क्वेश्चन 6पर्यंत डिफरन्शिएशन पाहिलं होतं. त्यानंतर आज बघूयात क्वेश्चन 7. क्वेश्चन 7 काय बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. फर्स्ट क्वेश्चन, ह्या क्वेश्चन 7मध्ये टोटल सब क्वेश्चन आहे 12. तर आपण हे 12 क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत. चला बघा, फर्स्ट क्वेश्चन काय त्यातला की y इज इक्वल टू कॉट इनवर्स इंटू ब्रॅकेट कॉट इंटू ब्रॅकेट ई रेस टू पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. चला बघा, या एक्सरसाइजसाठी या क्वेश्चनसाठी आपल्याला काय की काही प्रॉपर्टीज आपण पाहिल्या होत्या एक्सरसाइज 1.2 सुरू करण्याच्या अगोदर. काय प्रॉपर्टी होत्या बघा, साइन इनवर्स इंटू ब्रॅकेट साइन एक्स इज इक्वल टू काय एक्स. त्याचप्रमाणे कॉस कॉट टॅन कॉस एक्स सेक यांच्यासाठी देखील ही प्रॉपर्टी लागू होते. आपल्याला ही प्रॉपर्टी यूज करायची आहे. चला डिफरेन्शिएट करून घेऊया अगोदर. एक मिनिट, डिफरेन्शिएट करून घेण्याच्या अगोदर आपल्याला ही प्रॉपर्टी लिहावी लागेल. ठीक आहे, कॉट इनवर्स इंटू ब्रॅकेट कॉट एक्स इज इक्वल टू एक्स. ठीक आहे, ही प्रॉपर्टी आपण इथे यूज करतो. म्हणजे जी पण आपण प्रॉपर्टी यूज करतोय ती काय करायची, राईट साईडला ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायची. ठीक आहे, मग आता वाय इज इक्वल टू काय, ह्या प्रॉपर्टीनुसार काय होईल, युजिंग दिस प्रॉपर्टी वाय इज इक्वल टू ई रेस टू पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. हे आता आपण सिम्प्लिफिकेशन करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण डिफरेन्शिएट करूयात. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स म्हणजेच डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, ठीक आहे, डी वाय बाय डी एक्स ई रेस टू पॉवर एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. बघा काय आता हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. म्हणजेच एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो की तोच असतो. एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह तोच असेल. जर इथे कॉन्स्टंट टर्म असेल तर तेव्हा देखील हीच तोच डेरिव्हेटिव्ह काय राहील की ए रेस टू पॉवर एक्स, परंतु इथे कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे तिथे काय लिहावं लागेल आपल्याला लॉग ए. ठीक आहे, ह्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. ठीक आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल आणि हे काय की कोणतं फंक्शन आहे, कंपोजिट फंक्शन आहे. म्हणजे बघा फंक्शनमध्ये फंक्शन आहे. ठीक आहे, ई रेस टू पॉवर एक्स ॲज इट इज आणि त्याचाही स्क्वेअर. त्यानंतर आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. ठीक आहे, काय येईल आणि ही टर्म काय आहे बघा, एक्सपोनेन्शियल इंटू याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतलेला आहे डी अपॉन डी एक्स इंटू ई रेस टू पॉवर एक्स. इथे एक्स स्क्वेअर येईल. ठीक आहे, कारण आपल्याला इथे एक्स नाही दिलेलं की एक्स स्क्वेअर दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला परत याचा डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचा. ठीक आहे, ज्या टर्मचा आपण डेरिव्हेटिव्ह फाईंड केला ती ॲज इट इज घेऊन टाका. ई रेस टू पॉवर एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल की 2x आणि याला थोडं आपण व्यवस्थित लिहून घेऊया 2x इंटू ई रेस टू पॉवर एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळालेला आहे. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये टाकून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पटकन लिहून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन सेकंड बघा, वाय इज इक्वल टू कॉसेक. सेकंड क्वेश्चन, वाय इज इक्वल टू कॉसेक इनवर्स इंटू ब्रॅकेट 1 अपॉन कॉस फाय रेस टू पॉवर एक्स. ठीक आहे, बघा इथे देखील एक्सपोनेन्शियल आहे आणि त्याचबरोबर ट्रिग्नोमॅट्रिक देखील आहे. चला आपल्याला काहीतरी फॉर्म्युला आठवत असेल, याला थोडं सिम्प्लिफाय करूया. डायरेक्ट याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येणार नाही. त्यामुळे बघा वाय इज इक्वल टू कॉसेक इनवर्स इंटू ब्रॅकेट 1 अपॉन कॉस काय येतं की सेक एक्स. हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. 1 अपॉन कॉसच्या जागी आपण काय घेणार आहोत की सेक फाय एक्स आहे म्हणजे फाय रेस टू पॉवर एक्स. ठीक आहे, त्यानंतर इज इक्वल टू कॉसेक इनवर्स, आता सेक आहे. ठीक आहे, आपल्याला आणखीन एक फॉर्म्युला माहिती आहे बघा, सेक एक्स इज इक्वल टू कॉसेक पाय बाय 2 मायनस एक्स. हा फॉर्म्युला माहिती आहे, तो फॉर्म्युला आपल्याला ह्या ठिकाणी वापरायचा आहे. म्हणजेच इथे ब्रॅकेटमध्ये सेक फाय रेस टू पॉवर एक्सच्या जागी आपण काय करणार आहोत की कॉसेक
इंटू ब्रॅकेट पाय बाय टू मायनस पाय बाय टू 90 मायनस एक्स. एक्सच्या जागी काय घेतो ना आपण आता पाय रेस टू पॉवर एक्स. ठीक आहे. जी पण प्रॉपर्टी आपण यूज करत आहोत ती राईट साईडला ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायची आहे आणि हे प्रत्येक वेळेस करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल पाय अपॉन टू मायनस पाय रेस टू पॉवर एक्स. ठीक आहे. हे आपल्याला आता फंक्शन मिळालं आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे डिफरेन्शिएट करायचं आहे. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स dy बाय डी एक्स इज इक्वल टू बघा आता डी अपॉन डी एक्स इंटू ब्रॅकेट पाय बाय टू मायनस पाय रेस टू पॉवर एक्स. ठीक आहे. आता याचा प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह केला त्यानंतर ही जी टर्म आहे पाय बाय टू ही काय कॉन्स्टंट आहे म्हणजे हिचा डेरिव्हेटिव्ह काय येईल की 0 आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल की जसा मी इथे सांगितला होता एक्सपोनेन्शियल पण इथे काय कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट टर्म असल्यामुळे लॉग ए असं आपण घेतलं होतं म्हणजेच इथे डेरिव्हेटिव्ह काय येईल की ॲज इट इज पाय रेस टू पॉवर एक्स इंटू लॉग ए. एच्या जागी काय आहे की 5 आहे म्हणून लॉग 5 आपण घेत आहोत. ठीक आहे. म्हणजेच डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू मायनस 5 रेस टू पॉवर एक्स इंटू लॉग 5. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये टाकून घ्या. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढा किंवा पटकन लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन थर्ड बघा काय आहे तर क्वेश्चन 3 बघा y इज इक्वल टू कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट अंडर रूट 1 प्लस कॉस एक्स अपॉन 2. बघा परत याला आपल्याला थोडंसं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल इथे परंतु आपल्याला इथे काय करावं लागेल फॉर्म्युले काही माहीत असणं गरजेचं आहे. कोणते फॉर्म्युले बघा 1 प्लस कॉस 2x हा फॉर्म्युला आपण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये पाहिलेला आहे 11th क्लासमध्ये. 1 प्लस कॉस 2x इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स. त्यानंतर आणखीन एक फॉर्म्युला बघा कॉस 2x इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1. त्यानंतर आणखीन एक फॉर्म्युला. ठीक आहे. हे दोन फॉर्म्युले सफिशियंट आहेत परंतु बघा आता आपल्याला कॉस दिलेलं आहे कॉस 2x दिलेलं आहे. आता इथे 1 प्लस दिलेला आहे हा फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला बघा आपण यूज करूयात. 1 प्लस दिलेलं आहे म्हणजे हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. ठीक आहे. y इज इक्वल टू कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट अंडर रूट बघा 1 प्लस कॉस एक्स आहे पण इथं काय आहे डबल अँगल फॉर्म्युला आहे म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल डबल फॉर्म्युला दिलेला नाही सिंगल फॉर्म्युला आहे फक्त. मग इथे आपल्याला 1/2 घ्यावं लागेल कारण की हा डबल अँगल फॉर्म्युला आहे. ठीक आहे. काय घ्यावं लागेल 2 कॉस स्क्वेअर पण आता इथे 2 होतं त्याच्यामुळे डबल फॉर्म्युला होता. ठीक आहे. अपॉन 2 ॲज इट इज आणि इथे काय की अंडर रूट काय ही पूर्ण टर्म घ्यायची आहे. ठीक आहे. कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट इथे 2 काय होईल कॅन्सल होऊ शकतं. ठीक आहे. अंडर रूट काय राहील की कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. मग आता कॉस स्क्वेअर आहे आणि रूट आहे म्हणजे जेव्हा आपण एखादी टर्म आहे ती स्क्वेअर आहे आणि रूट आहे सोबत म्हणजेच ती टर्म काय होईल की एक्स राहील म्हणजे रूट पण कॅन्सल होतो आणि स्क्वेअर देखील कॅन्सल होईल. म्हणजेच बघा काय राहतं कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट कॉस एक्स बाय 2 ही टर्म राहील. ठीक आहे. आणि परत आपल्याला प्रॉपर्टी यूज करायची कोणती इनवर्स फंक्शनची ट्रिग्नोमेट्री इनवर्स फंक्शन कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट कॉस एक्स इज इक्वल टू एक्स ही प्रॉपर्टी इथे यूज करायची. आता त्यानुसार आपल्याला काय मिळेल y इज इक्वल टू एक्स बाय 2. ठीक आहे. आता आपण याचं डिफरेन्शिएट करून घेऊयात. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स dy बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय डी एक्स बाय 2. ठीक आहे. 1/2 याच्यामध्ये 1/2 आहे ते कॉन्स्टंट आहे आपण ते सेपरेट काढून घ्यात किंवा बाहेर घेऊयात आणि डी अपॉन डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल की 1 1/2 इंटू 1 दॅट इज 1/2 म्हणजेच dy बाय
dx आपल्याला काय मिळालं की 1/2 लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय, फोर्थ, y इज इक्वल टू कॉस इनवर्स. या क्वेश्चन 7मध्ये सगळे इनवर्सचेच क्वेश्चन आहेत बघा. कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट अंडर रूट 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि हे रूट पूर्णपणे दोघांसाठी देखील आहे. ठीक आहे, चला आपल्याला फॉर्म्युले काही माहीत असणं गरजेचं आहे, जे की अगोदर आपण पाहिले अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये, जसं की कॉस 2x इज इक्वल टू 1 मायनस 2 साईन, एक मिनिट इथं स्क्वेअर असेल, साईन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, त्यानंतर आणखीन एक फॉर्म्युला 2 साईन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू, हाच फॉर्म्युला आपण काय केलेला, शिफ्ट केलेला आहे, म्हणजे ठीक आहे चालेल. 2 साईन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू, हां ठीक आहे, ही टर्म आपण पॉझिटिव्ह केली, ह्या टर्मला इकडे घेणार. ठीक आहे, 1 मायनस कॉस 2x. त्यानंतर आता हा काय डबल अँगल फॉर्म्युला आहे. डबल अँगल फॉर्म्युला आहे म्हणजे इथं 2x आहे, परंतु आपल्याला काय केलं आहे की इथे डबल अँगल फॉर्म्युला दिला नाही आहे, त्यामुळे इथे थोडेसे आपल्याला चेंजेस करावे लागतील. कसे बघा, 2 साईन स्क्वेअर एक्स, इथे चेंजेस होतात म्हणजे लेफ्ट हँड साईडला पण चेंजेस करावे लागतील. म्हणजेच इथे x/2 घ्यावं लागेल, 1 मायनस कॉस एक्स. ठीक आहे, 1 मायनस कॉस एक्स. चला, y इज इक्वल टू आपलं फंक्शन काय होईल की कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट अंडर रूट 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअरच्या जागी आपण काय घेत आहोत बघा, 2 हा फॉर्म्युला घ्यावा लागेल, 2 साईन स्क्वेअर एक्स अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे, या एक्सचा स्क्वेअर दिलेला आहे. ठीक आहे, ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे, कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट, हां हे 2 कॅन्सल होईल. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये काय येईल की साईन स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2, परत एक्स स्क्वेअर आहे आणि रूटमध्ये आहे, म्हणजेच टर्म काय राहील की एक्स राहील, म्हणजेच इक्वल टू कॉस इनवर्स, इथे काय राहील लिहूत आपण साईन इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे, त्यानंतर बघा कॉस इनवर्स, आता कॉस इनवर्स आणि साईन इनवर्स असा आपण फॉर्म्युला पाहिलेला नाही आहे, त्यामुळे बघा याच्यामध्ये आपल्याला साईनमध्ये चेंजेस करावे लागतील. म्हणजे साईनचा आणि 90 डिग्रीचा फॉर्म्युला आहे बघा, साईन एक्स इज इक्वल टू कॉस 90 डिग्री म्हणजेच π/2 मायनस एक्स, असा फॉर्म्युला आपण 11th पाहिलेला आहे. त्याच्यामुळे आपण इथे चेंजेस करून घेऊयात की कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट कॉस π/2. आता इथे एक्स आहे म्हणजेच इथे काय घ्यावं लागेल आपल्याला की एक्स स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे, म्हणजेच आपली जी प्रॉपर्टी आहे कॉस इनवर्स कॉस, म्हणजे इथं आपण ब्रॅकेटमध्ये π/2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 हे आपण घेऊ शकतो. ठीक आहे, आता हे आपल्याला काय मिळालेलं की वाय, हे काय होतं आपण सिम्प्लिफिकेशन केलं होतं आणि आता आपण डिफरेन्शिएट करून घेऊयात. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स, dy/dx इज इक्वल टू, ठीक आहे, परत π/2 काय आहे की कॉन्स्टंट आहे आणि जी सेकंड टर्म आहे ती काय होणार आहे, तिचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, π/2 0 येईल, मायनस याचा 1/2 काय ब्रॅकेट आपण काय करू बाजूला घेऊयात, कॉन्स्टंट आहे म्हणून. ठीक आहे, आणि मग डेरिव्हेटिव्ह कशाचं काढायचं आपल्याला, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. आता मी इथे डायरेक्ट घेते 2x. ठीक आहे, मग आता 2x डेरिव्हेटिव्ह घेतला, त्यानंतर काय राहील आपलं, कॅन्सल काय करता येईल बघा, 2 कॅन्सल होईल बघा, राहिले काय की मायनस एक्स.
मायनस एक्स म्हणजेच dy बाय dx आपल्याला जे फंक्शन दिलेलं आहे y इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या पटकन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5th क्वेश्चन बघा. फिफ्थ क्वेश्चन काय आहे बघा. y इज इक्वल टू टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस टॅन एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन एक्स बाय 2 ब्रॅकेट क्लोज. चला, याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढता येईल का आपल्याला? नाही, आपल्याला काही फॉर्म्युलेज यूज करावे लागतील बघा, जे की आपण 11th क्लासमध्ये आपण पाहिलेले. टॅन ए प्लस बी इज इक्वल टू, हा फॉर्म्युला पाहिलेला आहे, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1. आता इथे प्लस असल्यावर आपण काय घेतो की मायनस घेतो, म्हणजे 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण 11thमध्ये पाहिलेला आहे. आणि आणखीन एक की टॅन, ठीक आहे पुढे बघूयात आपण. चला, हा फॉर्म्युला इथे यूज करूयात. 1 मायनस टॅन दिलेलं आहे, थोडासा चेंज करायचा आपल्याला. आता इथे एक मिनिट, आपल्याला ही माहीत असणं गरजेचं की टॅन पाय बाय 4 म्हणजेच काय की टॅन 45 डिग्री इज इक्वल टू, याची व्हॅल्यू काय असते की 1 आहे. मग याचा वापर करून आपण ह्या फॉर्ममध्ये आपल्याला ह्या ब्रॅकेटमधील टर्म आणायची. ठीक आहे बघा, y इज इक्वल टू टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट 1 मायनस. ठीक आहे, आता इथे सपोज मी 1 लिहिलं आणि इथे 1 लिहिला, म्हणजे आपल्याला 1च्या जागी टॅन 45 डिग्री लिहिता येईल, म्हणजेच पाय बाय 4 लिहिता येईल. ठीक आहे बघा, चेंजेस काय होतात की टॅन पाय बाय 4 मायनस टॅन, म्हणजे सॉरी इथे नाही, ह्या 1च्या जागी लिहायचं आपल्याला. ठीक आहे, इथे 1 ठीक आहे. टॅन एक्स बाय 2 ॲज इट इज अपॉन 1 प्लस, आता इथे 1 आहे म्हणजेच टॅन पाय बाय 4 घेऊयात इंटू टॅन एक्स बाय 2 ब्रॅकेट क्लोज. म्हणजेच हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. ठीक आहे, टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट बघा काय लिहिता येईल याच्या जागी आपल्याला, टॅन ए प्लस बी आहे, म्हणजेच टॅन ए काय आहे की पाय बाय 4. ठीक आहे, बी काय आहे टॅन, एक मिनिट, टॅन नाही येणार, एक्स बाय 2 येईल. ठीक आहे, आता टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट टॅन आहे, म्हणजेच आपली जी प्रॉपर्टी आहे त्याच्यानुसार आपल्याला काय लिहिता येईल, y इज इक्वल टू पाय बाय 4 मायनस एक्स बाय 2. ठीक आहे, आता याला डिफरेन्शिएट करून घ्या. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू, आता डायरेक्ट केलं तरी चालेल कारण की आपल्याला भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे. पाय अपॉन 4 काय कॉन्स्टंट आहे म्हणून 0 येईल त्याचा डेरिव्हेटिव्ह, आणि 1/2 कॉन्स्टंट आहे, मी बाजूला घेते आणि आपल्याला डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे, एक्स टर्मचा काढायचा आहे, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल की 1 येईल. ठीक आहे, आता इथे कॅन्सल करण्यासारखी कोणतीही टर्म नाही आहे, म्हणजेच लास्ट आन्सर काय की -1/2, म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू -1/2 किंवा -1/2. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पटकन लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 6th. क्वेश्चन काय बघा, y इज इक्वल टू cosec इनवर्स इंटू ब्रॅकेट 1/4 cos क्यूब 2x मायनस 3 cos 2x ब्रॅकेट क्लोज. चला, कॉस आहे, म्हणजे हा फॉर्म्युला आपण परत एकदा 11thमध्ये असा फॉर्म्युला पाहिलेला आहे. कोणता फॉर्म्युला होता, ट्रिपल अँगल फॉर्म्युला, साइन 3 थीटा इज इक्वल टू 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा, हा फॉर्म्युला पाहिलेला आहे.
त्याच्यासोबत आणखीन एक कॉसचा देखील फॉर्म्युला होता, कॉस 3 थीटा 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 साईन होतं, इथे कॉस होतं. ठीक आहे, म्हणजेच बघा लक्षात ठेवण्यासाठी साईन 3 थीटा आहे, तर 34चा क्यूब, त्यानंतर 4 क्यूब 3 असं लक्षात ठेवायचं. म्हणजे साईन ट्रिपल अँगल फॉर्म्युला आहे, साईन आणि कॉसचाच आहे फक्त. म्हणजेच 34 क्यूब आणि 4 क्यूब 3 हे लक्षात ठेवायचं. म्हणजे साईनसाठी 34 आणि 43 कॉससाठी. हे शॉर्टकट म्हणजे लक्षात राहावं म्हणून सांगते. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. चला, y इज इक्वल टू कॉसेक इनवर्स इंटू ब्रॅकेट, हा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल. ठीक आहे, हां, ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठीक आहे बघा, 4 कॉस क्यूब आहे, 2x आहे, म्हणजे आपल्या थिटाच्या जागी 2x दिलेलं आहे आणि कॉस थिटाच्या जागी 2x आहे. ठीक आहे, याच्यानुसार आपण ब्रॅकेटमध्ये काय घेऊ शकतो की कॉस 3 थीटा आहे, परंतु 3च्या जागी काय दिलेलं आहे बघा, 3 ॲज इट इज आहे, पण थिटाची व्हॅल्यू काय दिलेली की 2x. एक मिनिट, हे 1 बाय ना, ठीक आहे, इज इक्वल टू कॉसेक इनवर्स इंटू ब्रॅकेट बघा, 1 अपॉन कॉस एक्स आहे, ते कशाच्या इक्वल आहे, सेक एक्सच्या. त्यामुळे आपण इथे काय घेऊ शकतो की सेक एक्स, परंतु इथे एक्स दिलेलं आहे का, नाही. मग आता 3 इंटू 2 6, म्हणजे 6x घ्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे, y इज इक्वल टू कॉसेक, आता इथे कॉसेक आणि सेक आहे, मग आपल्याला सेक 6 जो आहे त्याला चेंजेस करता येतील. काय चेंजेस करता येतील बघा, y इज इक्वल टू, इथे देखील एक फॉर्म्युला यूज करावा लागेल. कोणता फॉर्म्युला बघा, सेक एक्स इज इक्वल टू कॉसेक पाय बाय 2 मायनस एक्स, हा फॉर्म्युला घ्यावा लागेल. ठीक आहे, कॉसेक पाय बाय 2 मायनस एक्स. मग आता हा फॉर्म्युला आपण यूज केला आहे, इथं रिझन लिहायचं. ठीक आहे, मग आता कॉसेक पाय बाय 2 मायनस एक्स, परंतु एक्स नाही दिलेला आपल्याला, इथे काय दिलेलं आहे की 6x दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता परत प्रॉपर्टीनुसार कॉसेक इनवर्स इंटू ब्रॅकेट कॉसेक आहे, म्हणजेच आपली रिमेनिंग टर्म करायला की पाय बाय 2 मायनस 6x y इज इक्वल टू, आता या टर्मला आपल्याला डिफरेन्शिएट करता येतील. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx. आता परत मी शॉर्टकट करते, म्हणजे ही टर्म कॉन्स्टंट आहे, म्हणजे हिचा डेरिव्हेटिव्ह काय की 0, आणि त्यानंतर ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह करायचा आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह करायचा, 6 काय कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह नाही करत मी याचा, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय की 1, म्हणजेच लास्ट आन्सर काय की -6 dy बाय dx इज इक्वल टू -6. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पटकन लिहून घ्या. त्या नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन 7th. सेवन्थ क्वेश्चन बघा, y इज इक्वल टू tan इनवर्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस एक्स बाय 3 अपॉन साइन एक्स बाय 3 ब्रॅकेट क्लोज. बघा इथे देखील आपल्याला फॉर्म्युलेज यूज करायचे. एक्स बाय 2 म्हणजे डबल अँगल फॉर्म्युला बघा, साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. ठीक आहे, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा हा फॉर्म्युला पाहिला आपण. त्यानंतर आणखीन एक फॉर्म्युला साइन आणि कॉसचा, 1 प्लस कॉस दिलेले आहे, त्यानुसार 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला पाहिला होता आपण. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले, कारण की इथं 1 प्लस कॉस आहे आणि साइन आहे, म्हणजेच साइन डबल अँगल, म्हणजे इथे डबल अँगल फॉर्म्युला आपल्याला म्हणजे दिलेले आहेत, म्हणून आपण हे यूज करतात. आणि डबल फॉर्म्युलाला आपण काय करतो, सिंगल फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करतो. ठीक आहे, बघा y इज इक्वल टू tan इनवर्स 1 प्लस कॉस एक्स बाय 3 आहे, म्हणजेच इथे बघा 2x, एक मिनिट इथे एक्स घेऊयात म्हणजे समजण्यास सोपं होईल. ठीक आहे, 1 प्लस कॉस 2x आहे,
परंतु इथे काय दिलेले की x/3 आहे. म्हणजेच आपल्याला परत या फॉर्ममध्ये आपल्याला चेंजेस करावे लागतील. म्हणजेच काय घ्यावं लागेल की x/3 आहे, परंतु आपला फॉर्म्युला काय की 2x आहे. म्हणजेच आपल्याला 1/2 ने याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच जो अँगल आहे 2x होईल. आणि ठीक आहे, काही चेंजेस होतात त्याच्यामध्ये. 2 आणि 2 आपण घेतलं, ठीक आहे, 2x फॉर्म्युला आहे, पण आपल्याला दिलेलं काय की x/3 आहे. म्हणून आपण काय की चेंजेस न करता इथे काय केलं की 1/2 ने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलेलं मल्टिप्लाय केलेले. म्हणजेच बघा फॉर्म्युला काय घ्यावं लागेल की 2 cos स्क्वेअर. बघा इथे काय चेंजेस होत आहेत की x/6 यानुसार x/6, ठीक आहे, अपॉन साइन x/3 आहे, साइन 2θ आहे. म्हणजेच इथे काय x आणि इथे x आहे, ठीक आहे, सपोज इथे x आहे, अँगल आहे इथे. मग आता इथे x/3 आहे, इथे पण चेंजेस करता येतील की काय करता येईल की साइन, एक मिनिट, साइन तर घेतलेलं आपण 2 साइन घ्यावं लागेल. 2 साइन x आहे म्हणजेच x/6 घ्यावं लागेल आणि कॉस x/6, ठीक आहे. आपण थोडासा चेंजेस केलेला आहे, ठीक आहे. याच्यातून कॅन्सल होण्यासारखी टर्म कोणती आहे, कॉस x/6. याच्यातून एक कॉस आणि याच्यातून एक कॉस आणि हे कॉसची टर्म कॅन्सल होईल. टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट, 2 देखील कॅन्सल होईल. म्हणजे राहिले काय की वरती कॉस x/6 अपॉन साइन x/6, ठीक आहे. मग आता कॉस आणि साइन, कॉस/साइन काय किती कॉट येईल, कॉट x इज इक्वल टू कॉस x अपॉन साइन x. आता बेसिक फॉर्म्युला आपण 10thला पाहिलेला आहे, इज इक्वल टू टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट. आपण याच्या जागी कॉट घेऊयात, कॉट x, परंतु आपल्याला x दिलेला नाही आहे, x/6 दिलेला आहे अँगल, ठीक आहे. परंतु आता चेंजेस केलेत, परंतु इथं टॅन इनवर्स आहे, म्हणजे कॉटमध्ये देखील आपल्याला चेंजेस करायचे आहेत. कॉट x आहे, ठीक आहे. मग आता याला आपल्याला टॅनच्या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजे टॅन π/2 मायनस x हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. जो पण आपण फॉर्म्युला किंवा प्रॉपर्टीज यूज करतो ती राईट साईडला लिहून घ्या. आणि एक्झाममध्ये देखील असंच करायचं आहे, टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट टॅन π/2 मायनस x, परंतु आपल्याला x न देता x/6 दिलेलं आहे, ठीक आहे. मग आता y इज इक्वल टू काय येईल की टॅन π/2 मायनस x/6, ठीक आहे. आता ही झाला, हे आपलं फंक्शन आलं. मग आता याला आपल्याला डिफरेन्शिएट करायचं आहे, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x, ठीक आहे. dy/dx इज इक्वल टू डी, ठीक आहे, डायरेक्ट करूयात. π/2 कॉन्स्टंट आहे, 0 येईल, आणि 1/6 कॉन्स्टंट आहे, बाजूला घेऊयात, आणि राहिले काय की x. मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय की 1 येईल, ठीक आहे. म्हणजेच आपल्याला dy/dx काय मिळालं आहे, 1/-1/6, ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन 8. नेक्स्ट क्वेश्चन बघा 8. y इज इक्वल टू कॉट इनवर्स इंटू ब्रॅकेट साइन 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. बघा इथे देखील ट्रिपल अँगल फॉर्म्युला आहे, ट्रिपल अँगल दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला परत ट्रिपल अँगल फॉर्म्युला यूज करावा लागेल. या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत. मी आता काय करते, डायरेक्ट फॉर्म्युला लिहून घेते, ठीक आहे. कॉट इनवर्स इंटू ब्रॅकेट साइन 3x आहे, म्हणजेच साइन 2x इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला, साइन 2 साइन x इंटू कॉस x हा फॉर्म्युला होता, आणि 1 प्लस कॉस 2x हा फॉर्म्युला होता. याच्या जागी आपण 2 कॉस स्क्वेअर x हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. साइन 3xच्या जागी साइन 3x दिले, मग आपल्याला इथे 3x आणायचं आहे. मग काय करावं लागेल,
इथे 3x अपॉन घ्यावं लागेल 2. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला ह्या फॉर्ममध्ये घेता येईल. ठीक आहे, 2 साइन बघा 3x आहे, आपण डिवायडेड बाय 2 केल्यानंतर या फॉर्ममध्ये आपलं आन्सर म्हणजे चेंजेस केले तरी काही फरक नाही पडणार आहे. इंटू कॉस 3x/2 अपॉन 1 प्लस कॉस 3x आहे, म्हणजेच आपल्याला बघा परत 3x/2 घ्यावं लागेल. 2 इंटू कॉस स्क्वेअर x/2 सॉरी इथे 3x येईल, ब्रॅकेट क्लोज. चला बघा काय काय कॅन्सल होऊ शकतं. इथे 2 कॅन्सल होईल, त्यानंतर कॉस आणि कॉस टर्म कॅन्सल होईल आणि न्यूमरेटरमध्ये काय राहील की साइन 3x/2 सॉरी इथे कॉट लिहायचं राहिलेलं आहे, कॉट इनवर्स इंटू ब्रॅकेट साइन 3x/2 अपॉन ह्या कॉस स्क्वेअर आहे, कॉस स्क्वेअर कॅन्सल होताना एक कॉस राहिलेला आहे, कॉस 3x/2. ठीक आहे, आता साइन अपॉन कॉस काय टॅन आहे, कॉट इनवर्स इंटू ब्रॅकेट टॅन 3x/2 इज इक्वल टू बघा 3x/2. आता इथे देखील कॉट इनवर्स आहे, म्हणजे आपल्याला इथे देखील कॉट आणायचं आहे, म्हणजेच काय ही टर्म कॅन्सल होऊन आपल्याला y इज इक्वल टू ही टर्म मिळणार आहे. बघा टॅन x इज इक्वल टू कॉटच्या फॉर्ममध्ये काय करतो ना आपण की कॉट π/2 मायनस x हा फॉर्म्युला आहे, परंतु एक्सच्या जागी काय दिलेलं की 3x/2, म्हणजे इथे देखील 3x/2 येईल, इज इक्वल टू कॉट इनवर्स इंटू ब्रॅकेट कॉट π/2 मायनस 3x/2. ठीक आहे, मग आता आपली इथे प्रॉपर्टीज आहे इन्वर्स ट्रिग्नोमेट्रिक इन्वर्स फॉर्म्युलानुसार कॉट इन्वर्स आहे आणि ब्रॅकेटमध्ये देखील कॉट आहे, म्हणजेच y इज इक्वल टू काय येईल की π/2 मायनस 3x/2. ठीक आहे, मग आता परत डिफरेन्शिएट करून घ्या, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x dy/dx इज इक्वल टू आता डायरेक्ट आन्सर घेते मी 0 येईल आणि 3/2 कॉन्स्टंट आहे बाजूला घ्या आणि एक्सच्या फॉर्ममध्ये काय एक्स आहे, म्हणजेच एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल की 1 येईल. ठीक आहे, मग आता dy/dx काय येईल की इज इक्वल टू मायनस 3/2. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 9th काय आहे, नाइन्थ क्वेश्चन y इज इक्वल टू tan इनवर्स इंटू ब्रॅकेट cos 7x अपॉन 1 प्लस साइन 7x. बघा आता इथे ट्रिपल अँगल फॉर्म्युला आहे किंवा डबल अँगल फॉर्म्युला आहे, त्याच्यानुसार आपल्याला काय इथे कॉस आहे आणि 1 प्लस साइन आहे, म्हणजे इथे डबल अँगल फॉर्म्युला आपण घेऊया आणि त्यानुसार 7xच्या नुसार आपण त्याच्यामध्ये कन्वर्ट करूया. ठीक आहे, बघा फॉर्म्युला आपला साइन एक्सचा कोणता आहे 1 प्लस साइन 2x डबल अँगल फॉर्म्युला, तो काय आहे की कॉस x प्लस साइन x ब्रॅकेट स्क्वेअर आणि आणखीन कॉस आहे, म्हणजेच कॉसचा देखील फॉर्म्युला बघावा लागेल, cos 2x इज इक्वल टू कॉस स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर x. वन प्लस साइन 2x इज इक्वल टू आणखीन एक बघा काय चेंजेस आहेत, 1 प्लस साइन x दिलेला आहे आणि कॉस दिलेला आहे, आणखीन काही चेंजेस करता येतील का बघा. ठीक आहे, बस झालं. आता ह्या फॉर्म्युल्यांचा इथे आपण ट्रान्सफॉर्मेशन करूयात. बघा
y इज इक्वल टू टॅन इनवर्स कॉस 7 आहे 7x आहे. म्हणजेच आपल्याला काय घ्यावं लागेल की जेव्हा 7x आहे आणि मूळ काय आहे की 2x आहे, आपल्याला पाहिजे 7x. मग आपण इथे काय करूयात, डिवायडेड बाय 2 करूयात. म्हणजेच ह्या फॉर्ममध्ये ॲन्सर म्हणजे हा अँगल याच्यामध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ठीक आहे. कॉस 7/x. ठीक आहे. मग आता हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. इंटू ब्रॅकेट बघा, कॉस स्क्वेअर एक्स आहे, मग x/2 7x/2 मायनस, इथे मायनस आहे का प्लस आहे. ठीक आहे. मायनस साइन स्क्वेअर 7x/2. ठीक आहे. अपॉन 1 प्लस साइन, म्हणजे हा फॉर्म्युला यूज करावा लागेल की कॉस 7x/2 प्लस साइन परत 7x/2 इंटू ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. चेंजेस केलेत आपण. इज इक्वल टू टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट बघा, कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर आहे, याला आपल्याला थोडंसं चेंज करता येईल का बघा. ए स्क्वेअर बी स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे, एका कंसामध्ये ए प्लस बी आणि ऑदरमध्ये ए मायनस बी. ठीक आहे. याच्यानुसार आपण साइन आणि कॉसमध्ये चेंजेस करू शकतो की म्हणजे कॉस 7x/2 प्लस साइन 7x/2. ठीक आहे. हा फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट कॉस 7x/2 मायनस साइन 7x/2 अपॉन, आता याच्यामध्ये काय करता येतील का चेंजेस. ठीक आहे. आपण काय करूया, ॲज इट इज राहू देऊ. कॉस 7x/2 प्लस साइन 7x/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. बघा आता काही कॅन्सल करण्यासारखी टर्म दिसते का. ठीक आहे. कॉस ही पहिला ब्रॅकेट जो आहे आणि हा ब्रॅकेट कॅन्सल होईल, याच्यामध्ये स्क्वेअर आहे म्हणजे याच्यातला एक ब्रॅकेट कॅन्सल होईल. टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट काय राहील की कॉस 7x/2 मायनस साइन 7x/2 अपॉन कॉस 7x/2 प्लस साइन 7x/2. एक मिनिट, थोडंसं छोटं लिहिते म्हणजे इथे जागा पुरेल आपल्याला. टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट कॉस 7x/2 मायनस साइन 7x/2 अपॉन कॉस 7x/2 प्लस साइन 7x/2. ठीक आहे. त्यानंतर बघा काय करता येईल, दोघांना कॅन्सल करता येईल का, नाही. मग आता टॅन इनवर्स आहे, लक्ष कुठं ठेवायचं की इनवर्स फंक्शन कोणतं दिलेलं आहे, टॅन आहे, साइन आहे, कॉस आहे, ते बघायचं. त्याच्यानुसार आपल्याला ब्रॅकेटमध्ये चेंजेस करायचे. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला टॅन फंक्शन आणायचं आहे, टॅन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घ्यायचं आहे. कसं आणता येईल बघा, डिवाइड काहीतरी चेंजेस करावं लागतील, कॉस साइन. ठीक आहे. आपण ह्या कॉसला आपण इथे नेलं याच्या डिनॉमिनेटरमध्ये की मग तेव्हा टॅन फंक्शन येईल. ठीक आहे. डिवाइड करून बघूयात. डिवायडेड बाय न्यूमरेटर शॉर्टकट अँड डिनॉमिनेटर बाय कशाने करणार आहोत आपण, कॉस 7x/2 टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट बघा, कॉस 7x/2 ला कॉस 7x/2 ने डिवाइड केल्यावर काय राहील की 1 राहील, आणि याला डिवाइड केल्यानंतर साइन अपॉन कॉस येईल. म्हणजेच डायरेक्ट मी टॅन घेते, टॅन 7x/2, आणि आपण डिनॉमिनेटरमध्ये देखील तसंच चेंजेस करत आहोत. म्हणजे इथे देखील काय होईल, कॉस अपॉन कॉस काय होईल 1 प्लस साइन अपॉन कॉस होईल टॅन 7x/2. आता बघा टॅन फंक्शन आले, परंतु इथे काय आपल्याला थोडंसं चेंजेस करावं लागेल. आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं होता की 1 आहे, म्हणजे इथे चेंजेस, इथे फॉर्म्युला आपण टॅन
ए प्लस बी हा फॉर्म्युला बघितला होता. काय होता फॉर्म्युला बघा, टॅन ए मायनस बी, सॉरी प्लस होतं इथे, 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी हा फॉर्म्युला आपण यूज केला होता. त्यानुसार आपल्याला इथे चेंजेस करायचे. 1 आहे ठीक आहे, परंतु टॅन ए इथे 1 टॅन फॉर्ममध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल की टॅन पाय बाय 4 जे आहे त्याची व्हॅल्यू काय येते की 1, म्हणजे आपण इथे आणि इथे टॅन पाय बाय 4 घेतलं तरी या टर्ममध्ये काही चेंजेस होणार नाही. ठीक आहे, टॅन पाय बाय 4 मायनस टॅन 7x बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन पाय बाय 4 इंटू टॅन 7x बाय 2. ठीक आहे, ह्या फॉर्ममध्ये आलं. म्हणजेच आपण ब्रॅकेटमध्ये काय घेऊ शकतो बघा, टॅन इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट टॅन ए प्लस बी, म्हणजेच काय टॅन पाय बाय 4 प्लस बी काय आपला की 7x बाय 2. एक मिनिट, इथे मायनस साईन आहे, म्हणजे इथे मायनस घ्यावं लागेल, इथे मायनस घ्यावं लागेल, इथे प्लस होईल. ठीक आहे, इथे देखील चेंजेस होतील. इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स, ठीक आहे, आपली प्रॉपर्टी आहे इथे टॅन इन्व्हर्स इंटू टॅन आहे, म्हणजेच वाय इक्वल टू पाय बाय 4 मायनस 7x बाय 2 राहील. आता याला डिफरेन्शिएट केल्यानंतर काय राहील, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स डी वाय बाय डी एक्स. आता डायरेक्ट आन्सर काढायचा, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, 0 0 येईल. ठीक आहे, लिहिण्याची आवश्यकता नाही. 7 बाय 2 काय कॉन्स्टंट आहे आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, म्हणजेच डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 7 बाय 2 हे आपलं आन्सर मिळालेलं आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन 10th. टेन्थ क्वेश्चन काय बघा, y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट अंडर रूट 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स ब्रॅकेट क्लोज. बघा इथे काहीतरी फॉर्म्युला यूज करणार आहोत. 1 प्लस कॉस दिलेले, 1 मायनस कॉस दिलेले. इथे फॉर्म्युला आपण डबल अँगल फॉर्म्युला यूज करू शकतो, परंतु 1 मायनस कॉस आहे म्हणजे इथे फॉर्म्युला यूज करता येत नाही. इथे आपल्याला काय करावं लागेल बघा, ठीक आहे बघा, y इज इक्वल टू, त्याच्या अगोदर काय करणार आहोत ते लिहून घ्या, मल्टिप्लाय कॉन्जुगेट ऑफ 1 मायनस कॉस एक्स. कॉन्जुगेट म्हणजे काय, म्हणजे जेव्हा ह्या टर्ममध्ये जेव्हा मायनस असेल तेव्हा त्याच्या अपोजिट साईन घेऊन जे होईल त्यांना आपण काय करणार आहोत, ह्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करणार आहोत, मल्टिप्लाय करणार आहोत. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्जुगेटिंग. y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट अंडर रूट 1 प्लस कॉस एक्स वन मायनस कॉस एक्स इंटू 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस एक्स, 1 प्लस कॉस एक्स बघा अंडर रूट 1 प्लस कॉस एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, हे सगळं रूटमध्ये आहे. टॅन इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट बघा, जेव्हा दोन्ही टर्म्स रूटमध्ये आहेत, सेपरेट रूट जरी केला आपण, ठीक आहे, सेपरेट रूट करून घेऊयात. रूटमध्ये जर एखाद्या टर्मचा स्क्वेअर असेल तर
ते स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होतं, ठीक आहे. त्यानुसार इंटू ब्रॅकेट 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 मायनस, ठीक आहे, 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स काय होणार आहे की साइन स्क्वेअर. साइन स्क्वेअर आहे म्हणजेच काय, जेव्हा अंडर रूट साइन स्क्वेअर होईल तेव्हा आपण इथे स्क्वेअर कॅन्सल होईल, ठीक आहे. बघा आता इथे देखील एक फॉर्म्युला यूज करावा लागेल की टॅन इनवर्स 1 प्लस कॉस आहे, म्हणजे इथे कोणता फॉर्म्युला यूज करता येईल बघा. 1 प्लस कॉस एक्स आहे, 2 कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन आहे, साइन टर्म आहे म्हणजेच काय की ठीक आहे, साइन एक्स आहे म्हणजेच फॉर्म्युला हा सिंगल फॉर्म्युला आहे, आपण कन्वर्ट केलेला आहे. 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट बघा 1 प्लस कॉस आहे, काय टर्म येईल की 2 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 कॉस इथे साइन एक्स आहे, साइन एक्स इंटू कॉस एक्स ब्रॅकेट क्लोज, ठीक आहे. 2 कॅन्सल होईल आणि कॉस कॉस टर्म कॅन्सल होईल. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहील की टॅन इनवर्स कॉस अपॉन कॉस एक्स अपॉन साइन एक्स ब्रॅकेट क्लोज, ठीक आहे. कॉस टॅन इनवर्स कॉस एक्स अपॉन साइन एक्स म्हणजेच काय कॉट एक्स, ठीक आहे. आता कॉट एक्स टॅन इनवर्स आहे म्हणजे आपल्याला परत टॅन इनवर्सच्या फॉर्ममध्ये ब्रॅकेटमधलं फंक्शन काय की टॅन पाहिजे, म्हणजेच टॅन एक्स इज इक्वल टू कॉट, एक मिनिट, कॉटच्या फॉर्ममध्ये आणायचे, कॉट एक्स इज इक्वल टू टॅन पाय बाय 2 मायनस एक्स. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मग आपण याला चेंजेस करूयात की टॅन इंटू ब्रॅकेट पाय बाय 2 मायनस एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स. बघा ह्या फॉर्म्युलामध्ये टॅन इनवर्स आहे, टॅन आहे म्हणजेच ब्रॅकेटमध्ये काय राहील वाय इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस एक्स, ठीक आहे. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स डी वाय बाय डी एक्स, कॉन्स्टंट आहे फंक्शन आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल की मायनस, एक मिनिट, सिंगल फॉर्म्युला आहे इथे एक्स आहे म्हणजे इथे काय होईल की एक्स बाय 2 सिंगल फॉर्म्युलामध्ये आपण चेंजेस करायचे, ठीक आहे. एक्स बाय 2 येईल, इथे देखील एक्स बाय 2 येईल म्हणजेच 1/2 कॉन्स्टंट आहे आणि 1चा डेरिव्हेटिव्ह 1 येईल, ठीक आहे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 1/2 ॲन्सर आले, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 11th. क्वेश्चन बघा काय आहे तर वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स कॉस एक्स एक्स प्लस कॉट एक्स. बघा आन्सर काय, थोडंसं चेंजेस करून घेऊयात. वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स कॉस एक्सच्या जागी आपण काय करूयात 1 अपॉन साइन एक्स प्लस कॉटच्या जागी कॉस एक्स अपॉन साइन एक्स, ठीक आहे, इज इक्वल टू टॅन इनवर्स अपॉन टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट बघा 1 प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स, ठीक आहे. मग आता इथे काही चेंजेस करता येतील का बघा, फॉर्म्युला यूज करता येईल कोणता 1 प्लस कॉस 2x इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स, ठीक आहे. आणि साइन आहे म्हणजे साईनचा देखील फॉर्म्युला यूज करता येईल बघा, साइन 2x म्हणजेच 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स हा फॉर्म्युला यूज करता येईल इज इक्वल टू बघा टॅन इनवर्स, आपल्याला फक्त इथे मध्ये ब्रॅकेटमध्ये टॅन आणायचं, टॅनच्या फॉर्ममध्ये ट्रिग्नोमेट्रिक कॉस साइन जे आहेत फंक्शन्स ते आणायचे आहेत. 1 प्लस कॉस एक्सच्या जागी आपण 2 कॉस स्क्वेअर एक्स घेऊयात, परंतु इथे काय डबल अँगल फॉर्म्युला आहे म्हणजेच इथे आपल्याला जेव्हा आपण सिंगल फॉर्म्युला घेतो तिथे 1/2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे पण देखील तेच साइन एक्स म्हणजेच काय साइन एक्स जेव्हा होईल म्हणजे हा सिंगल फॉर्म्युला आहे म्हणजेच इथे देखील बाय 2 असं करावं लागेल.
1 प्लस कॉस एक्सच्या जागी 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 अपॉन 2 इंटू साईन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. ठीक आहे. मग आता कॅन्सल काय होईल, 2 2 कॅन्सल होईल, कॉस कॉस कॅन्सल होईल, राहील काय की टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट कॉस एक्स बाय 2 अपॉन साईन एक्स बाय 2. म्हणजेच काय की टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट कॉट एक्स बाय 2. मग आता कॉट आहे, कॉटला काय करायचं, टॅनच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे. कॉट एक्स इज इक्वल टू काय की टॅन पाय बाय 2 मायनस एक्स. हा फॉर्म्युला आपल्याला पाहिलेला आहे. त्यानुसार इथे चेंजेस करून घेऊयात की टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट टॅन आलंच पाहिजे किंवा कॉस असेल तर कॉस आलंच पाहिजे. ठीक आहे. टॅन इनवर्स इंटू ब्रॅकेट टॅन पाय बाय 2 मायनस एक्स आहे, म्हणजेच इथे आपल्याला अँगल कोणता दिलेला की एक्स बाय 2. ठीक आहे. टॅन टॅन आहे म्हणजेच वाय इज इक्वल टू काय येईल, पाय बाय 2 मायनस एक्स बाय 2. ठीक आहे. डिफरेन्शिएट करून घेऊयात. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म 0 अँगल 0 डेरिव्हेटिव्ह येईल आणि मायनस 1/2 कॉन्स्टंट आहे बाजूला घ्या आणि 1चा डेरिव्हेटिव्ह काय 1 येईल. लिहिण्याची आवश्यकता नाही, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काय आला की 1/2. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 12th आणि हा क्वेश्चन 7 मधला काय की लास्टचा क्वेश्चन आहे. y इज इक्वल टू कॉट इनवर्स इंटू ब्रॅकेट अंडर रूट 1 प्लस साइन 4x अपॉन 3 प्लस अंडर रूट 1 माइनस साइन 4x अपॉन 3 अपॉन अंडर रूट 1 प्लस साइन 4x अपॉन 3 प्लस, एक मिनट इथे मायनस आहे, मायनस 1 मायनस साइन 4x बाय 3 ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. परत काहीतरी चेंजेस करावं लागतील. 1 प्लस साइन दिलेला आहे म्हणजे साईनचा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. 1 प्लस साइन 2 थीटा इज इक्वल टू कॉस थीटा प्लस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि मायनस देखील दिलेला आहे, म्हणजेच 1 मायनस साइन 2 थीटा इज इक्वल टू कॉस थीटा मायनस साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला 11th मध्ये झालेला आहे. त्यानुसार बघा चेंजेस करूयात. y इज इक्वल टू कॉट इनवर्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस साइन एक्स आहे आणि परंतु इथे अँगल काय दिलेलं की 4x अपॉन 3 दिलेला आहे, म्हणजे इथे चेंजेस करून घेऊयात आपण. कसे, रूट आहे अंडर रूट कॉस थीटा आहे, थीटा काय दिलेला आपल्याला 4x, एक मिनट 4x बाय 3 आहे आणि इथे 2x जेव्हा असेल तेव्हा इथे चेंजेस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की 1/2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजेच हा 2 कॅन्सल होईल, इथे 2x बाय 3 आन्सर येईल. ठीक आहे. म्हणजे हा डबल अँगल फॉर्म्युला आहे, आपण त्याला कन्वर्ट करत आहोत. म्हणजेच इथे काय येईल की कॉस थीटाच्या जागी काय येईल की कॉस 2x बाय 2 प्लस साइन 2x बाय 2. ठीक आहे. ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, ठीक आहे, आता हे मोडून टाकते मी, इंटू ब्रॅकेट सॉरी प्लस अंडर रूट, इथे देखील हाच फॉर्म्युला कॉस हे ब्रॅकेटमध्ये कॉस थीटा काय की 2x अपॉन 3 मायनस साइन 2x अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 1 प्लस साइन आहे, इथे देखील काय होणार चेंजेस, कॉस 2x अपॉन 3 येईल ना, 3 ठीक आहे, 3 प्लस, ठीक आहे, प्लस साइन 2x अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस अंडर रूट कॉस 2x अपॉन 3 मायनस साइन
2x/3 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग आता अंडर रूट आहे आणि एखादी टर्म जर स्क्वेअर असेल तर रूट आणि स्क्वेअर दोन्ही कॅन्सल होऊन जाईल. कॉट इनवर्स इंटू ब्रॅकेट बघा काय राहील, कॉस 2x/3 प्लस साइन 2x/3 प्लस कॉस 2x/3 मायनस साइन 2x/3 अपॉन कॉस 2x/3 प्लस साइन 2x/3 मायनस ब्रॅकेट कॉस 2x/3 मायनस साइन 2x/3. सगळ्या टर्मचे रूट आणि स्क्वेअर असल्यामुळे रूट देखील कॅन्सल झाले आणि स्क्वेअर देखील कॅन्सल झाले. ठीक आहे. इंटू ब्रॅकेट कॉट इनवर्स इंटू ब्रॅकेट कॅन्सल होण्यासारखी टर्म बघा काय कॅन्सल काय होते का. ठीक आहे. बघा कॉस 2x प्लस 3 कॉस 2x/3 आहे. चेंजेस हां ठीक आहे, ही टर्म कॅन्सल होईल. मायनस प्लस साइन 2x/3 ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. न्यूमरेटरला काय राहील की 2 कॉस 2x/3 आणि इथे खाली काय चेंजेस होतील बघा, मायनस कॉस येईल. ठीक आहे. आपण -1ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस जाईल साईनमध्ये आणि मायनस मायनस काय होईल प्लस होईल. मग इथे कॉस आहे जे टर्म प्लस मायनस ती कॅन्सल होईल आणि खाली काय राहील बघा +2 साइन 2x/3 2 कॅन्सल होईल. त्यानंतर बघा कॉट इनवर्स इंटू ब्रॅकेट बघा कॉस आपण साइन काय होईल की कॉट आणि जो अँगल दिला आहे तो ॲज इट इज कॉट आहे. कॉट याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत आणि y = काय राहील की 2x/3. चला याला डिफरेन्शिएट करून घ्या. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x म्हणजेच dy/dx = 2/3 काय कॉन्स्टंट आहे बाजूला घ्या. राहिलं काय की एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे dy/dx = 2/3 किंवा 2/3 आलेला आहे. आणि याचबरोबर क्वेश्चन 7 मधले 12 क्वेश्चन आपण सॉल्व करून घेतलेले आहेत. चला स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. काही अडचण असली किंवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज कमेंट्स करा. थँक्यू.